गिरीश महाजन संकटमोचकच, मला संकटातून बाहेर काढलं, बडगुजरांचं वक्तव्य. सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये शक्ती प्रदर्शनासह प्रवेश. माझा अनादर झाला, दूध का दूध पाणी का पाणी करू. बडगुजरांचा ठाकरे गटाला इशारा. नाशिक भाजपाचा बालेकिल्ला, 100+ नगरसेवकांचा नारा, महाजनांचा दावा. शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते सुधाकर बडगुजर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत मुंबई येथील भाजप कार्यालयात जाऊन पक्षप्रवेश केला. हजारोंच्या संख्येने बडगुजर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीमुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उशिरा पोहोचल्यानं काही वेळ बडगुजर यांना त्यांची वाट पाहावी लागली आणि थोड्याच वेळात चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण बडगुजर यांच्या प्रवेशासाठी कार्यालयात दाखल झाले. मला वाटलं उद्या किंवा परवा पक्षप्रवेश आहे. मंत्रिमंडळ बैठकीमुळे आम्हाला पक्षप्रवेश सोहळ्यास मला आणि रवींद्र चव्हाण यांना यायला वेळ लागला. मंत्री गिरीश महाजन यांनी आजच ठरवलं, आमच्या मतभेद नाहीयेत असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. बडगुजर यांनी पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झाला, त्यामुळे त्यांचे आभार मानले. तसंच गिरीश महाजन खरोखरच संकटमोचक आहेत आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे. आपत्ती आली की ते मार्ग काढतातच आणि माझ्या बाबतीत त्यांनी मार्ग काढला असं म्हणत सुधाकर बडगुजर यांनी महाजनांचे कौतुक केलं. या प्रवेश सोहळ्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, आमचे प्रभारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय नाना जनता परिषदेचा बडगुजर साहेब, दोन्ही आपले माजी महापौर अशोकजी मुतकडक, आमचे मित्र, आमच्या ताई नैनाताई, ज्या माजी महापौरच्या सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांच्यासोबत आलेले या ठिकाणी सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, खूप गर्दी झालेली आहे, उकाडा खूप होतोय याची आपल्याला कल्पना आहे. जास्त वेळ आपल्या ठिकाणी घेणार नाही. बऱ्याच दिवसापासून बातम्या चाललेल्या होत्या, वर्तमानपत्रात होत्या, दूरदर्शनवर होत्या, प्रवेश कधी होणार. पण आज मला वाटतं तो दिवस या ठिकाणी आलेला आहे. सगळ्या ठिकाणी बाजूला करून सर्वांना विश्वासात घेऊन आपण म्हणजे सुधाकरजी बडगुजर, म्हणजे नाना, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये केलेला आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आता आपल्या कल्पना आहे, निवडणुका समोर आहेत, महापालिकेच्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, पंचायत समिती, नगरपालिका आहे आणि नाशिक जिल्हा तर आपला बालेकिल्ला आहे. त्याची कल्पना तुम्हाला. आणि सुद्धा गेल्या वेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपल्या या महापालिकेमध्ये निवडून आलेले होते. आणि आता किती करायचे? आपली बार तो पार. मला खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे, आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा आकडा 3 आकडी संख्या जी आपली ती आता पार करणं अशक्य नाही. आणि म्हणून आपण सर्व मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. नाशिकची जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी महापालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, या जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला कशा निवडून आणायच्या. आपण महायुतीमध्ये आहोत, आपण महायुतीमध्ये लढणार आहोत. आधी माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं, चव्हाण साहेबांनी सांगितलंय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण बघताय देशामध्ये कसं वारं वाहत आहे. काही लोक परवा दूरदर्शनवर म्हणत होते, हा दलाल आहे, हा दलाली. हो, पक्षासाठी मी दलाली करतो. ही पक्षाची दलाली. पक्ष मोठा करणं म्हणजे की दलाली नाहीये. पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा आहे. आज अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत. पुन्हा सांगेल, अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत आणि त्यांना कळतं की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण गेलो पाहिजे. ज्या पद्धतीने माननीय मोदीजींचं काम देशामध्ये चाललेलं आहे, देश विकासाच्या दृष्टीने बाजूला कसं घोडदौड करतोय, या ठिकाणी राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य कशा पद्धतीने काम करतंय, कशा आपण पुढे चाललेलो आहे. आणि त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास हा माननीय मोदीजींवर आहे, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींवर आहे, त्यात शिंदे साहेब आहेत, या ठिकाणी दादा असतील, या सर्वांवर आपला विश्वास आहे. आणि म्हणून आता या पक्षांमध्ये उरल्या सुरलेला कोणी राहायला तयार नाही. मी पुन्हा सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पवार साहेबांची उबाटा असेल किंवा काँग्रेस असेल, आता लोकांचा विश्वास या पक्षावर राहिलेला नाही. आपण अजून पुढे बघा, किती मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रात, मी नुसतं नाशिक बोलणार नाही, उत्तर महाराष्ट्र म्हणणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये अनेक सगळी बडी मंडळी या पक्षामध्ये जी आहे ती आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी त्या वाट बघताय. आणि म्हणून आता आपल्याला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे आहे. मी शब्द दिलेला आहे वरती की सगळ्याच्या सगळ्या महापालिका, धुळ्याची असेल आपल्याकडे जाईल, जळगावची असेल आपल्याकडे जाईल, नाशिकची आहे ती आपल्याकडे होती आणि आता नगर सुद्धा
चारीच्या चारी महापालिका आपल्याला एक हाती ताब्यात घ्यायच्या आहे. नाशिकमध्ये तर आपल्याला राज्यामध्ये उच्चांक करायचा आहे. जेवढे सदस्य आपल्या या ठिकाणी होते तेवढे कुठे मार्ग देणार नाही. बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब, आम्ही आपल्याला शब्द देतो की सर्वात मोठा नगरसेवकांचा उच्चांक हा आकडा आम्ही नाशिक मधून महापालिकेतून तुम्हाला या ठिकाणी देऊ आणि सर्व जिल्हा परिषदला या सुद्धा एक हाती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे. विरोधी पक्षात कोणीच राहायला तयार नाही. पक्ष वाढवणे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आगामी महापालिकेत आम्ही 100+ नगरसेवक निवडून आणणार. तसेच बडगुजर पुढे बोलताना म्हणाले की ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाला थेट इशारा दिला. बावनकुळे साहेब, आपण सांगाल ते काम मी करायला तयार आहे आणि पक्षाची जबाबदारी पार पाडण्याचं आश्वासनही बडगुजर यांनी दिलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.